नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नकारात्मक विचार कमी होणे हा स्वामींच्या कृपेचा आणि त्यांच्या प्रभावाचा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. अनेक वेळेला आपण बाह्य संकटांशी लढतो, पण मनातील विचारांशी लढणे सर्वात कठीण असते. जेव्हा स्वामींचा प्रभाव तुमच्या आयुष्यात सुरू होतो, तेव्हा सर्वात पहिल्यांदा बदल हा तुमच्या मानसिकतेमध्ये होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की स्वामींच्या प्रभावामुळे नकारात्मक विचार कसे कमी होतात आणि तो बदल कसा ओळखावा. सर्वात मोठा बदल म्हणजे स्वामींच्या नामस्मरणामुळे मनाची दिशा बदलते. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हा जप नियमित करतो, तेव्हा मनाची सवय बदलू लागते. आधी मन नकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देत होते, पण हळूहळू नामाशी जोडल्यामुळे त्याची दिशा बदलते. स्वामींच्या नामस्मरणामुळे मेंदूमध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. जिथे आधी भीती वाटायची, तिथे आता शांतता येते. जिथे शंका होती, तिथे विश्वास येतो. हा बदल अचानक होत नाही, पण सातत्याने होतो. नामस्मरण म्हणजे मनाला एक सकारात्मक आधार देणे आहे. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. नकारात्मक विचारांमध्ये आपण नेहमी माझ्यासोबतच असे का घडते असा विचार करत राहतो, पण स्वामींच्या प्रभावामुळे हा विचार बदलून या संकटातून स्वामी मला काय शिकवत आहेत असा होतो. जेव्हा आपण समस्येकडे एक धडा म्हणून पाहतो, तेव्हा नकारात्मकता आपोआप कमी होते. विचारांवर नियंत्रण वाढते. नकारात्मक विचार पूर्णपणे थांबले नाहीत, तरीही त्यांचा प्रभाव मात्र कमी होतो. आधी एखादा विचार आला की आपण त्यामध्ये अडकून जात होतो, प्रतिक्रिया द्यायचो, पण आता तसे होत नाही. हा स्वामींचा प्रभाव असतो की आपण आता थांबून विचार करतो आणि मगच प्रतिक्रिया देतो. राग, भीती आणि घाईघाईचे निर्णय कमी होतात. मन अधिक स्थिर आणि शांत होते. हा बदल अचानक नसतो, पण हळूहळू जाणवतो. यामुळे आपल्याला समजते की आपण विचारांच्या मागे वाहत नाही, तर त्यांना समजून योग्य पद्धतीने हाताळू शकतो. मन वर्तमानात राहू लागते आणि भविष्याची चिंता संपते. नकारात्मक विचार बहुतेक वेळेला भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची चिंता याभोवतीच फिरतात, पण नामस्मरण केल्यावर मन हळूहळू वर्तमानात येते. आपले लक्ष आत्तावर येते. अनेक वेळेला आपण जुन्या चुकांचा विचार करून स्वतःला दोष देत राहतो, पण स्वामींचा प्रभाव आपल्याला हे शिकवतो की जे झाले ते प्रारब्ध होते आणि आता जे होईल ती स्वामींची कृपा असेल. स्वामी आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात. त्यामुळे भूतकाळातील नकारात्मक साखळ्या तुटतात. यामुळे अतिविचार कमी होतात आणि मन शांत राहते. स्वामींच्या प्रभावामुळे भीती हळूहळू कमी होते. नकारात्मक विचारांमागे बहुतेक वेळेला भीती असते, आपल्या भविष्याची, अपयशाची, लोकांची. पण जेव्हा मनामध्ये विश्वास निर्माण होतो की मी एकटा नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा भीती कमी होऊ लागते. स्वामींचे नाव घेताना आतून एक भावना येते की काहीही झाले तरी मी सांभाळू शकतो, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे अभयवचन केवळ शब्द नाही, तर ते एक सुरक्षा कवच आहे. जेव्हा स्वामींचा प्रभाव सुरू होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक ठाम विश्वास निर्माण होतो की ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिचा अंत सकारात्मकच होणार आहे. हा आत्मविश्वासच नकारात्मक विचारांना मनात येऊ देत नाही. आता माझे काहीतरी वाईट होईल हा विचार हळूहळू लोप पावतो आणि त्या जागी आपल्या मनामध्ये सुरक्षेची भावना येते. संयम आणि शांतता वाढणे. नकारात्मक विचार आपल्याला चिडचिडे बनवतात, पण स्वामींच्या सानिध्यात आल्यावर आपल्या स्वभावामध्ये कमालीचा संयम येतो. आधी लहान गोष्टींवरही अस्वस्थता आणि घाई होत होती, पण आता त्याच परिस्थितीमध्ये संयम ठेवणे सोपे होते. हा स्वामींचा प्रभाव असतो की मनावरचे ओझे हलके होते आणि विचार स्पष्ट होतात. हळूहळू आपण प्रत्येक गोष्टीकडे शांत नजरेने पाहू लागतो. निर्णय घाईमध्ये न घेता विचार करून घेतले जातात. यामुळे मन स्थिर होते आणि जीवन अधिक संतुलित होते. ईश्वरी नियोजनावर विश्वास. जेव्हा आपण स्वतःला कर्ता मानतो तेव्हा ताण येतो, पण जेव्हा आपण स्वामी जे करतील ते योग्यच असेल असा भाव ठेवतो, तेव्हा भविष्याची चिंता उरत नाही. माझी चिंता स्वामींना आहे हे कळणे हा नकारात्मकता घालवण्याचा रामबाण उपाय आहे. मनात नकारात्मक विचार असताना प्रत्येक गोष्ट चुकीचीच होईल असे वाटते, पण जेव्हा स्वामींच्या नियोजनावर विश्वास बसतो तेव्हा विचारांची दिशा बदलू लागते. हा स्वामींचा प्रभाव असतो की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये घाबरण्याऐवजी यामागे काहीतरी चांगले असेल असा विचार करू लागतो. अशा पद्धतीने मनातील शंका आणि भीती कमी होऊन नकारात्मकता कमी होत जाते आणि मनामध्ये शांत, सकारात्मक आणि विश्वासपूर्ण विचार वाढू लागतात. एकटेपणा कमी होतो. जेव्हा मनात सतत नकारात्मक विचार चालू असतात,
तेव्हा माणूस लोकांमध्ये असूनही एकटा वाटतो. पण स्वामींच्या कृपेने हे विचार कमी होऊ लागले की आतली पोकळीही भरायला लागते. हा स्वामींचा प्रभाव असतो की आपल्याला स्वतःसोबत राहणे अवघड वाटत नाही, उलट शांत वाटू लागते. कोणीही माझ्यासोबत नाही ही भावना कमी होते आणि एक आतला आधार तयार होतो. यामुळे बाहेरची परिस्थिती बदलली नाही तरी मन जोडलेले आणि स्थिर वाटू लागते. स्वामींच्या उपस्थितीमुळे एकटेपणा कमी होतो आणि त्यासोबत नकारात्मक विचारही कमी होऊ लागतात. स्वप्न आणि ध्येयाबद्दल स्पष्टता निर्माण होते. नकारात्मक विचार आपल्याला संभ्रमात ठेवतात. मनात नकारात्मक विचार जास्त असले की गोंधळ वाढतो आणि काय करावे हे स्पष्ट होत नाही. पण हळूहळू स्वामींच्या कृपेने मन शांत होते आणि आपल्या स्वप्नांबद्दल आणि ध्येयाबद्दल स्पष्टता येऊ लागते. हा स्वामींचा प्रभाव असतो की अनावश्यक भीती आणि शंका कमी होऊन योग्य दिशेकडे लक्ष केंद्रित होते. मी करू शकत नाही हा विचार कमी होऊन मी प्रयत्न करू शकतो असा विश्वास वाढतो. यामुळे निर्णय घेणे सोपे होते आणि मन स्थिर राहते. हळूहळू नकारात्मकता कमी होते आणि आपला मार्ग अधिक स्पष्ट आणि ठाम वाटू लागतो. काहीतरी चांगले घडणार आहे ही अंतप्रेरणा मिळते. नकारात्मक व्यक्ती नेहमी वाईट कल्पनेमध्ये गुंतलेली असते. पण स्वामींचा प्रभाव सुरू झाला की सकाळी उठल्यापासून मनात एक प्रकारचा उत्साह असतो. आजचा दिवस स्वामींचा आहे आणि ते सर्व सांभाळून घेतील ही भावना मनात येणे हाच मोठा चमत्कार आहे. आपल्या सवयी बदलू लागतात आणि वाईट संगतीमधून सुटका होते. स्वामींच्या प्रभावामुळे आपण नकारात्मक बोलणे कमी करतो, तक्रारी करणे कमी करतो आणि सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. नकारात्मक विचार अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे येतात. पण स्वामींची कृपा झाली की आपल्या आयुष्यातून अशी माणसे आपोआप लांब होतात जे आपल्या मनामध्ये विष पेरतात. स्वामी आपल्याला अशा वातावरणातून बाहेर काढतात जे आपल्या प्रगतीसाठी मारक असते. आपली ऊर्जा बदलते. आपण कसे विचार करतो तसे आपले ऊर्जा क्षेत्र तयार होत असते. आपण जर नकारात्मक विचार केला तर आपल्या आसपास जड ऊर्जा निर्माण होते. आपण जर सकारात्मक विचार केला तर आपल्या आसपास हलकी आणि सकारात्मक ऊर्जाच निर्माण होते. नियमित नामस्मरणामुळे आपली ऊर्जा पातळी बदलू लागते. आपल्याला हलके, शांत आणि स्थिर वाटू लागते. आपली ऊर्जा सकारात्मक झाली तर आपल्याकडे योग्य संधी, योग्य लोक आणि योग्य मार्ग आकर्षित होऊ लागतात. तर या सर्व मुद्द्यांवरून समजावे की स्वामींच्या प्रभावामुळे नकारात्मक विचार कमी होत आहेत आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहेत. नकारात्मक विचार पूर्णपणे घालवण्यासाठी स्वामींची नित्यसेवा करा. स्वामींच्या कोणत्याही चरित्रग्रंथाचे वाचन करा. तारक मंत्राचे पठण करा. पण जर तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही चालता बोलता उठता बसता स्वामींचे नामस्मरण करा. नकारात्मक लोक, नकारात्मक बातम्या किंवा व्हिडिओ पाहणे टाळा. शक्य असेल तर निस्वार्थ भावनेने एखाद्याला मदत करा. यामुळे मनाला सात्विक आनंद मिळतो. रोज रात्री झोपताना आपले सर्व विचार, ताणतणाव आणि प्रश्न स्वामींच्या चरणी अर्पण करून झोपा. नकारात्मक विचार कमी होणे ही केवळ एक मानसिक प्रक्रिया नाही तर ती एक आध्यात्मिक प्रगती आहे. जर तुमचे मन शांत होत असेल आणि तुम्हाला जाणवत असेल की नकारात्मक विचार कमी होत आहेत तर समजावे की स्वामींचे कार्य तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालेले आहे. हा स्वामींचा प्रभाव आहे आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.